मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे काही वेळातच रायगडच्या हद्दीत म्हणजेच खालापूर या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी येथील मराठा कार्यकर्त्यांनी केली आहे। आपल्यासोबत काही मराठा कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काका, आज ज्याने लढा संपूर्ण समाजासाठी उभा केला ते मनोज जरांगे पाटील आज एक अंतिम टप्प्यात आरक्षणाचा निर्णय असताना रायगडमध्ये दाखल होत आहेत। रायगडच्या वतीने कशा पद्धतीने स्वागत कराल? रायगडच्या वतीने त्यांचं आम्ही जल्लोषाने स्वागत करतोय। लाखोच्या संख्येने त्यांच्या रस्त्यावर लोक त्यांची वाट बघत आहेत। याच्यावरून समजा रायगड संपूर्ण मनोज जरांगेंच्या पाठीशी ठामपणे आहे। मनोज जरांगे पाटील यांना समाजाचा मिळणारा वाढता पाठिंबा बघता त्यांनी राजकारणात आलं पाहिजे का असं आपल्याला वाटतं? नाही, ते राजकारणात येणारच नाही, कारण त्यांचा एकच लढा आहे मराठा आरक्षण। राजकारणात हा विषय बाजूला, त्याचे पण ते राजकारणापेक्षा आज सगळ्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणला तर तो लोकमतातून निवडत असेल तर जरांगे पाटलांच्या समोर एखादा मराठा नेता राहूच शकत नाही, एवढी ताकद त्या माणसाची। निश्चितच मराठा समाजाचा पाठिंबा आता पूर्णपणे मनोज जरांगे पाटलांना आहे। आपण बघता हा वाढता पाठिंबा आज रायगडमध्ये दाखल होतोय, कशा पद्धतीने तरुण वर्गाकडून स्वागत केला जाईल? काल निश्चितच मनोज जरांगे पाटील हे लोणावळ्यात असताना आम्ही इथले रायगडकर जनता, खोपोलीकर, खालापूर सगळी सकल मराठा समाज आणि इतर सगळाच बहुजन समाज हा सकाळी 7 वाजल्यापासून त्यांची रस्त्यावर वाट बघतोय। वेगवेगळ्या प्रकारे न्याहारी असेल, खाण्यापिण्याची सगळी सोय असेल, संपूर्ण रायगड जिल्ह्यातला सगळा सकल मराठा समाज हा खालापूर मुंबई पुणे हायवेवर उतरलेला आहे। एकूणच आम्ही सगळे आत्ता 4 वाजून गेलेले आहेत। आम्ही सगळ्यांनी त्यांची वाट बघतोय आणि मोठ्या जल्लोषात इथलं शिवछत्रपतीचे स्मारक आहे, या ठिकाणी जे मित्रमंडळ आहे त्यांच्यामार्फत आपण एक मोठा हार बघत असाल, मोठ्या प्रमाणात जिथं सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे। आणि आरक्षणाच्या लढाईसाठी आम्ही या सरकारला सांगू इच्छितो की आम्हाला आरक्षण तुम्हाला द्यायचं नसेल तर आम्ही 26 तारखेला काय करतोय हे तुम्ही निश्चित बघा। आणि मराठा समाज हा आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे। निश्चितच असा वाढता मिळत असणारा पाठिंबा बघतात आणि राजकारणात आलं पाहिजे का? अहो, एकूणच राजकारणात जे काय आपण मजबूत आपण जर महाराष्ट्राचं किंवा देशाचं बघत असाल तर घाणेरड्या प्रकारचं राजकारण सुरू झालेलं आहे। आणि मनोज भाई जरांगे पाटील हे राजकारणाच्या पलीकडचं नेतृत्व आहे। महाराष्ट्रात इतक्या मराठा मुख्यमंत्री झाले तरी काय दिवे लावलेत, त्याच्यामुळे राजकारण याची काय आवश्यकता नाही। हा मराठा योद्धा आहे, योद्धा, त्याच्यामुळे हा त्या खुर्चीच्या पलीकडचा नेता आहे आमचा, त्याच्यामुळे तो आमच्या हृदयामध्ये आहे। निश्चितच काही तरुण आहेत आपल्यासोबत, ते कसं पाहता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांचं? नक्कीच मनोज जरांगे पाटील यांनी मागच्या 3 ते 4 महिन्यामध्ये संपूर्ण मराठा समाजाला एक ऊर्जा निर्माण करून दिलेली आहे आणि आत्ता त्यांचं स्वागत खोपोली शहरामध्ये मोठ्या उत्साहाने होत आहे। त्यांना मराठ्यांचा संपूर्ण पाठिंबा आहे। असा एकमेव मराठा नेता जो सरकारला मॅनेज झालेला नाही। याच्या आधी अनेक मराठा नेतृत्व आणि मराठा नेत्यांनी मराठा समाजाचं नेतृत्व केलं, पण काही प्रमाणात ते मॅनेज होऊ शकले, पण असा एकमेव मराठा नेता जो अजूनही मॅनेज झालेला नाही। म्हणून सरकारच्या डोक्यावर अजूनही टेन्शन आहे आणि संपूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीने सक्षमपणे उभा आहे। जोपर्यंत आरक्षण आपल्याला भेटत नाही तोपर्यंत मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार। नक्कीच आपण पाहिला ह्या प्रतिक्रिया होत्या मराठा समाजातील समर्थकांच्या, ज्यांनी मनोज जरांगे पाटील हे नेहमीच समाजासाठी लढले पाहिजे अशा पद्धतीची भावना व्यक्त केली। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।